म्हणजे आपल्या स्वतःच्या मालकीचं घर असावं असं कुणाला नाही वाटत. स्वतःचं घर म्हणजे सुरक्षिततेची एक भावना असते, ज्याला तोडच नाही. आजकाल घरांच्या किमती एवढ्या वाढल्यात की डायरेक्ट पूर्ण पैसे भरून घर घेणं अगदीच अशक्य झालंय. मग अशा वेळी बँकांकडून मिळणारं होम लोन म्हणजेच गृहकर्ज आपल्या मदतीला येतं. आता ज्यांची कायम नोकरी आहे, महिन्याला प्रॉपर पगार येतोय, सॅलरी स्लिप आहे, अशा लोकांना होम लोन घ्यायला अडचण येत नाही. मात्र ज्यांचा स्वतःचा बिझनेस आहे किंवा जे फ्रीलान्स काम करतात, म्हणजे ज्यांची सॅलरी स्लिप नसते, त्या लोकांचं काय? अशा लोकांना बँकेकडून कशा प्रकारे होम लोन घेता येईल? बँक अशा वेळी होम लोन देते तरी का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. ओके, तर सगळ्यात आधी लक्षात घेऊया की बँक तुम्हाला सॅलरी स्लिप का मागते. तर कर्ज देताना बँकेला या गोष्टीची हमी हवी असते की तुम्ही ते कर्ज परत फेडू शकणार आहात. त्यासाठी तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम मिळते हे बँकेला पटायला हवं. सॅलरी स्लिप याच गोष्टीचा पुरावा असतो. मग त्याला पर्याय द्यायचा म्हटला तर आपल्याला काय करावं लागेल? तुमच्याकडे पैसे येतात या गोष्टीचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे तुमचे बँक स्टेटमेंट्स. मागच्या 6 ते 12 महिन्यांचे बँक स्टेटमेंट्स तुम्ही सॅलरी स्लिपच्या ऐवजी जमा करू शकता. हा सगळ्यात उत्तम असा पर्यायी मार्ग आहे. तुम्ही जर फ्रीलान्सिंग करत असाल किंवा बिझनेस करत असाल तर तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला किंवा दर 2-3 महिन्यांना ठराविक रक्कम जमा होत असणार. यामध्ये थोडंफार वर खाली झालं तरी चालतं, पण तुम्हाला दरमहा बऱ्यापैकी पैसे मिळतात आणि त्याचा मोठा भाग तुमच्या सेव्हिंग्स मध्ये शिल्लक राहतो. एवढं जरी बँकेला समजलं तरी खूप झालं. मात्र बँक स्टेटमेंटमध्ये फारच कमी जमा रक्कम किंवा अनियमित रोख व्यवहार दिसले तर कर्ज मंजुरी कठीण होऊन जाते. यासोबतच दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ITR. तुम्ही नियमित इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल तर तो सॅलरी स्लिपला एक चांगला पर्याय ठरतो. तुम्ही ITR भरता म्हणजेच तुमचं इन्कम आहे याचा पुरावा असतो. मागच्या 2 ते 3 वर्षांचे ITR रिटर्न्स चांगले असतील तर होम लोन मिळू शकतं. सोबतच तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या व्यवसायाचे पुरावे. तुम्ही स्वतःचा छोटा व्यवसाय करत असाल तर GST रजिस्ट्रेशन, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, बिझनेस लायसन्स असं सगळं सादर करून तुम्ही होम लोनसाठी अप्लाय करू शकता. विविध क्षेत्रांमधील लोकांसाठी काय पर्याय आहेत ते बघूया. तुम्ही जर फ्रीलान्सर असाल तर तुमच्या कामाचे इनव्हॉइस तुम्ही पुरावा म्हणून देऊ शकता. शेतकरी असाल तर पीक उत्पादन आणि शेतमाल विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची कागदपत्रे जोडू शकता. पेन्शनधारक असाल तर मागच्या 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट आणि पेन्शन स्लिपच्या आधारावर कर्ज घेऊ शकता. या सगळ्या कागदपत्रांसोबतच तुमचा सिबिल स्कोरही चांगला म्हणजेच किमान 750 किंवा 800च्या वर असणं गरजेचं आहे. सिबिल स्कोअर खराब असेल तर बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करते किंवा मग व्याजदर जास्त लागू शकतो. तुमच्याकडे सॅलरी स्लिप नसेल तर आणखी एक पर्याय तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता, तो म्हणजे को ऍप्लिकंट. घरातील एखाद्या व्यक्तीकडे सॅलरी स्लिप किंवा उत्पन्नाचा ठोस पुरावा असेल तर त्यांना तुम्ही सह कर्जदार करू शकता. यामुळे कर्ज मिळण्याची शक्यता जास्त होते, कारण बँक तुमचं दोघांचं उत्पन्न एकत्र धरते आणि त्यामुळं व्याजदरही कमी होऊ शकतो. आणखी एक पर्याय म्हणजे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी. तुमच्याकडे आधीच एखादी मालमत्ता असेल तर तुम्ही त्यावर कर्ज घेऊ शकता. यासाठी मग तुमच्याकडे सॅलरी स्लिप किंवा ITR नसला तरी चालतो, कारण तुमची मालमत्ता ही कर्जाची हमी म्हणून काम करते. अर्थात तुमच्या मालमत्तेची किंमत तशी असायला हवी. साधारणपणे बँक मालमत्तेच्या बाजार मूल्याच्या 60% ते 80% कर्ज देते. वेगवेगळ्या बँकांच्या नियमांनुसार ही रक्कम बदलत राहते. सो तुमच्याकडे गावाकडे काही मालमत्ता असेल आणि तुम्हाला शहरात घर घ्यायचं असेल तर तुम्ही हा पर्याय नक्कीच वापरू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा की सॅलरी स्लिप नसताना तुम्ही जेव्हा होम लोन घेता तेव्हा व्याजदर नेहमीच्या तुलनेत जास्त असू शकतो. साधारणपणे होम लोन घेताना 8% दराने कर्ज मिळतं. मात्र सॅलरी स्लिप ऐवजी इतर पर्याय वापरले तर हे साधारणपणे 10 ते 14% बसू शकतं. भविष्यात जसा तुमचा सिबिल स्कोअर सुधारेल आणि हप्ते वेळेवर भरत जाल तसं तुम्ही होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करून व्याजदर कमी करून घेऊ शकता. अर्थात याबाबत तुम्हाला बँकेतील अधिकाऱ्यांशी चर्चा करणं गरजेचं आहे. यासोबतच व्याजदर कमी करण्यासाठी तुम्ही सरकारी योजनांची मदतही घेऊ शकता. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम आहे. त्यामध्ये तुम्हाला व्याजावर सबसिडी मिळू शकते. EWS आणि LIG गटातील लाभार्थ्यांना 6.5% सबसिडी मिळू कंपन्या. MIG गटातील लोकांना देखील 3% ते 4% सबसिडी उपलब्ध आहे. हे सगळं सोडून होम लोन घेण्यासाठी आणखी एक पर्याय म्हणजे हाऊसिंग फायनान्स कंपन्या. मोठ्या बँकांपेक्षा या कंपन्या वेगळ्या असतात. यांच्याकडे बँकिंग लायसन्स नसतं, पण ते कर्ज, होम लोन आणि इतर आर्थिक सेवा देऊ शकतात. विशेष म्हणजे यांचे नियम पारंपरिक बँकांपेक्षा जास्त लवचिक असतात. भारतात प्रसिद्ध असणाऱ्या काही हाऊसिंग फायनान्स कंपन्यांमध्ये IIFL,
इंडिया बुल्स, हिरो हाऊसिंग फायनान्स आणि पीएनबी हाऊसिंग फायनान्स अशा कंपन्यांचा समावेश आहे. या ठिकाणी लोन अप्रूव्ह होण्याची शक्यता पारंपरिक बँकांपेक्षा जास्त असते. मात्र या ठिकाणांचं व्याजदर देखील बँकांच्या तुलनेत जास्त असते, हे लक्षात घ्या. सॅलरी स्लिप शिवाय होम लोन घेताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. पहिलं तर व्याजदर जास्त असेल, त्यामुळे ईएमआय देखील जास्त राहणार. दुसरं म्हणजे तुम्हाला जेवढी गरज आहे त्यापेक्षा कमी लोन अप्रूव्ह होऊ शकतं, सो तुम्हाला पैसे अरेंज करावे लागणार. तिसरी गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात कागदपत्र लागू शकतात, जी आधीच तयारी ठेवली तर नंतर दगदग होणार नाही. चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कधीही बनावट कागदपत्र देऊ नका. खोटी सॅलरी स्लिप किंवा बँक स्टेटमेंट तयार करणं हे बेकायदेशीर आहे आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तर म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेलच की सॅलरी स्लिप शिवाय सुद्धा तुम्ही आरामात होम लोन घेऊ शकता. तुम्हाला फक्त पर्यायी कागदपत्र तयारी ठेवायचे आहेत आणि बँका किंवा हाऊसिंग फायनान्स कंपन्यांपैकी तुम्हाला काय परवडतंय ते बघून निर्णय घ्यायचा आहे. बाकी या विषयासंबंधी काही शंका असतील तर त्या बिनधास्त कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि अशाच पद्धतीचे कोणते व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.